SSB गॉब्स आपणही आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. 20 मिनिटात तुमचं शेवटचं षटक सुरू होणं अनिवार्य आहे. अन्यथा आपण बघतोय की तर जी काही पेनल्टी राहील ती मात्र पंच आपल्याला कळवतील. तर चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. बिग मॅच, बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना आणि प्रतीक देवरे यांना देखील विनंती, आपणही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सची रिपोर्ट करायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तिथे मात्र दिला जाणार आहे. प्रतीक देवरे यांना देखील विनंती आहे. आणि या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अक्षय राजभर यांनाही विनंती, आपणही मात्र लवकरात लवकर रिपोर्ट करा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. महत्वाचा दिवस जो मात्र या स्पर्धेचा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि नो डाऊट एक महत्वाचा सामना. बघा, धुळे 11 संघ जर बघितला तर एक तगडी स्टार कास्ट घेऊन उतरलाय. पण दुसरीकडे SSB कॉप संघामध्ये देखील आपण बघतोय नाशिक जिल्ह्यातील. धन्यवाद सौरभ दादा. यायचं आहे आधी प्रतीक देवरे, आकाश, अक्षय राजभर हे ठरत आहे. आताच झालेल्या मॅचचे सामनावीर त्याला दिला जातोय महामानव फाउंडेशनच्या वतीने एक दर्जेदार सन्मान चिन्ह, 70-70ची कॅप आणि एक कोल्ड्रिंकचा जम्बो पॅक. अक्षय निश्चितच 2 षटकं, 12 धावा आणि 3 विकेट्स घेऊन अक्षय ठरत आहे या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद, बिग कॉंग्रॅट्स अक्षय. यायचंय प्रतीक, लगेच जॉईन करायचंय. प्रतीक हा देखील त्यांच्या संघाच्या पहिल्या मॅच मध्ये एक सुरेख दर्जाची गोलंदाजी, सुरेख दर्जाची फलंदाजी याच्या जोरावर ठरतोय सामनावीर. त्याला देखील दिलं जातं महामानव फाउंडेशनच्या वतीने एक दर्जेदार सन्मान चिन्ह, एक कोल्ड्रिंकचा जम्बो पॅक आणि 70-70ची कॅप. प्रतीक, एक छोटासा बाईट, त्यानंतर तुझी सुट्टी. कसं वाटतंय? प्रतीक, कसं वाटतंय खेळून? मालेगावात आलाय, निश्चितच मूळचा मालेगावचाच आहेस. काय वाटतंय, स्पर्धा कशी आहे? उत्कृष्ट स्पर्धा आहे ही. महामानव चषक खेळायला एक वेगळीच मजा येते आणि बॉबी आणि टीमने खूप चांगलं आयोजन नियोजन केलंय. ओके, बिग कॉंग्रॅट्स. वेळ कमी आहे, सामन्याकडे वळतोय. पुन्हा एकदा सूचना आहे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी, 20 मिनिटात 4 षटकं समाप्त करणं बंधनकारक राहील. त्यामुळे तुम्हाला वारंवार ते सूचित केलं जाईल वेळेचं. येस, राहील. निश्चितच दर्जेदार षटकार मारला होता. त्या षटकारासाठी MJ अर्थातच स्वतः संघाचे संघ मालक यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज राहीलला दिलं जात आहे. वळूयात समालोचन कक्षाकडे. या होणाऱ्या सामन्याचं विवरण ऐकूयात. आपल्या समालोचन कक्षात जोडले जात आहेत सौरभ राजपूत आणि अजय सर. धन्यवाद. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 5:11 पहिला चेंडू पडलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. 5:11 पहिला चेंडू पडलेला आहे. रणसंख्या मात्र स्कोर कार्डवर 4 रन. फुलाल्यांचा बॉल यावेळेस मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, चांगली लाईन आणल्यानंतर यावेळेस मात्र हाताळली आहे. कारण की आपण पहिल्या चेंडूवरती बघितलं होतं डाऊन दी ग्राउंड एक चौकार पाहायला मिळाला होता आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर धावास्वरूपी निर्धाव चेंडू देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमान यांचं देखील. महत्वाची मॅच आहे कारण की इथे जर हारले तर सरळ परतीचा रस्ता आणि इथे जर जिंकले तर नो डाऊट एक संधी मिळेल सुपर 8ला क्वालिफाय करण्याची. प्रयत्न, प्रतिष्ठा दोन्ही संघांची सध्याच्या घडीला पणाला लागलेली आहे. महामानव चषकाचा शेवटी प्रश्न आहे. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने, फिल्डर नाहीये. आइए और सामने की तरफ जाइए, ये तो सिर्फ झांकी है, अगली पिक्चर अभी बाकी है. बैक टू बैक बाउंड्रीज, रन संख्या 8 रन. पहली गेंद पर चौका लगा था, उसके बाद 2 बैक टू बैक डॉट डिलीवरीज आई थी और पहली गेंद पर हालांकि मिसफील्ड हुआ था जिसके चलते वो 4 रन मिले थे. लेकिन इस बार कोई अवसर नहीं था फील्डर के पास. बहुत ही सुरक्षित इलाके में खेला हुआ स्ट्रोक. आवाक्याच्या बाहेर ठेवला. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिपला फिल्डर होते तिकडे आणि थोडीशी मिसफील्ड झाली आहे. धावास्वरूपी आपण बघू शकतो 1 धाव, इथे +1, वाईट +1 अशा 2 धावा जोडताना पाहायला मिळतात आहे. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं चौकाराने सुरुवात, त्याच्यानंतर दोन्ही चेंडू डॉट, मग अजून एक चौकार. थोडंसं जर बघितलं ना त्या 2 चौकारांनी दबावात टाकलाय आणि ज्या कारणास्तव आपण बघतो या चेंडूवर थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि दिशा भरकटताना पाहायला मिळाले गोलंदाज. और बतौर गेंदबाज आप चाहते हो कि आपके फील्डर्स आपको अच्छा साथ दे. यहाँ पर जरूर गेंद दिशाहीन थी लेकिन मुझे लगता है कि वो 1 रन बचाया जा सकता था. रन संख्या 10 बिना किसी नुकसान के. बढिया गेंद, चांगला चेंडू. याही वेळेस मात्र पाय पकडण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र चांगला कमबॅक. वाईट +1 ची धाव खर्च केल्यानंतर रिप्ले मध्ये आपण बघू शकता
ओहो वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर गिरकी देखील घेतली. नक्कीच राईट बॅटरसाठी लेग कटर मात्र हाताळताना पाहायला मिळाले अमान तिथे. धावस्वरूपी निर्धाव चेंडू डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए गेंद में ज्यादा गति नहीं थी लेकिन कंट्रोल अच्छा था, थोड़ी सी डीप होकर आई थी गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की यॉर्कर लेन गेंद. फुलरलॅनचा बॉल याही वेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न आहे. स्विंग एनएमएस धावस्वरूपी जर बघितलं तर हा देखील चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. क्रीजच्या खोलीचा वापर केला होता ज्या रीती आपण बघितलं की ऑलमोस्ट जर बघितलं तर बॅटच्या खालीच बॉल टाकला. बट इथे जर बघितलं तर तेवढा काही खासा संपर्क झाला नाही. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 10 धावा, 2 चौकार येऊनही 10 पर्यंत थांबलाय स्कोर. बहुत अच्छी गेंदबाजी और इस मैदान पर 10 रन या फिर 10 से कम रन यदि आप बतौर गेंदबाज खर्च करते हो तो आपने बहुत अच्छा कार्य किया है अपनी टीम के लिए. ऊपर से पावर प्ले का ओवर इतना आसान नहीं होता है. काबिल तारीफ गेंदबाजी अमान द्वारा. पहले ओवर की समाप्ति पर एसएसपी कॉप्स 10 रन विदाउट लॉस. 8 पर बैटिंग करते हुए नितिन, सभी गेंदें नितिन ने खेली और कहीं ना कहीं फुटवर्क का थोड़ा सा अभाव नजर आया. कहते हैं कि क्रिकेट में फुटवर्क और मोबाइल में नेटवर्क बहुत जरूरी होता है. नक्कीच ज्या रीती आपण बघितलं की क्रीजच्या खोलीचा वापर केला गेला. वाईड यॉर्कर चांगल्यारीत्या हाताळले गेले. काही चेंडू जर बघितलं तर आपण बघितलं टप्पा पडल्यानंतर गिरकी घेत किपरच्या हातात देखील गेले. त्याचमुळे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण की 2 चौकार येऊनही जर तुम्ही 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकतातच आहे तर चांगलं षटक आहेच. आणि या मैदानामध्ये 10 धावसंख्या ही मात्र गोलंदाजाकडनं काही खराब धावसंख्या नाहीये. गोलंदाजी मार्कवर बदल. मलाड एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर दाखल. पाठशीकड पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. पहिला धक्का जीशान आले आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्पेल मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट घेऊन आले फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये 10च्या स्कोरवर. नक्कीच झिशान बघा फार लांबवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर असते संघातील खेळाडूंना, संघ मालकांना. आणि धुळे 11चा संघ जर बघितला तर एक तगडी स्टार कास्ट आहे. अपेक्षानुसार खेळ, नावानुसार खेळ त्या मॅच मध्ये त्यांना करणं गरजेचं आहे. जी हाँ, पहले प्रयास में कहीं ना कहीं उनका जो एफर्ट था वो बहुत अच्छा था. बड़ा टारगेट चेज करते हुए मैच हार गए थे. हालांकि उसमें वसीम ने बहुत ही धुआंधार बैटिंग की थी. लेकिन ये मैच काफी इंपॉर्टेंट मैच है. राहुल आए हैं, आते ही अक्रॉस द लाइन गेंद को खेल दिया है. डीप मिड विकेट के स्थान पर फील्डर मौजूद है, वहां पर एक ही रन मिलेगा. सिंगल से खाता खुलता हुआ राहुल भागड़ेगा. और राहुल ने भी अच्छी बैटिंग की थी पहले मैच में. एकमात्र बल्लेबाज जिनको हमने शानदार शॉट्स खेलते हुए देखा था एसएसपी कॉप्स के लिए. रन संख्या 11, 1 विकेट के नुकसान पर. जिशान की यदि हम बात करें तो जिशान ने भी जरूर कुछ अच्छी गेंदें की थी, प्रभावित जरूर किया था उन्होंने अपनी गेंदों से. लेकिन वो निरंतरता थोड़ी सी नदारद रही थी और यहाँ पर इतना आसान रहा नहीं है किसी भी बॉलर के लिए. इस मैच में वो कोशिश कर रहे हैं कि निरंतरता दिखाए अच्छी गेंदों में. लेकिन इस बार ओवर पिच, सामने फील्डर ढूंढ लिया है लॉन्ग ऑन खिलाड़ी को. बैट्समैन आउट. तौसिफ मिर्झा यांचे सेफ हँड्स तिथे शोधून काढले आणि सोप्पा झेल मात्र तिथे होत असताना जणू काही तौसिफला तिथे कॅचिंग प्रॅक्टिसच दिली. फुलरलॅनचा बॉल टाकला होता, भिरकावण्याचा प्रयत्न केला आणि लॉंग ऑनला मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. पहिला धक्का, दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 11च्या स्कोरवर 2 गडी बाद एसएसपी कॉप्स या संघाला. सलामी बल्लेबाज दोनों एक साथ आए थे क्रीज पर, लेकिन बारी बारी पेविलियन में लौटते हुए बिल्कुल ओवर पिच गेंद थी. फ्लैट शॉट चला गया था. जो एलिवेशन चाहते थे वो बिल्कुल भी प्राप्त नहीं कर पाए और सीधे फील्डर के पास. हालांकि इतना भी आसान नहीं था कैच, क्योंकि तेज ट्रैवल कर रही थी, थोड़ा सा लो कैच था. लेकिन गेंद पर बराबर नजरें बरकरार रखी थी. वहां पर फील्डर तौसिफ मिर्जा ने कोई गलती नहीं की. सुरक्षित हाथों की उनकी जोड़ी 11 पर लगा है दूसरा झटका. नक्कीच कॅच तसा सोपा नव्हता. बट तौसिफ मिर्झा या खेळाडूचे स्टँडर्ड्स तसे जर बघितले तर फार मोठे आहेत. आणि या व्यावसायिक गटाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे एफर्ट लावणं गरजेचं आहे. कारण की मॅच अशा मुवमेंटवर आहे ना, अभी नाही तो कभी नाही. इथे जर हारले तर मग 1 वर्ष वापस महामानव चषकाची वाट बघावी लागेल. तर जो काही एफर्ट लावायचा आहे तो मात्र या मॅच मध्ये लावणं गरजेचं आहे. टीम
विकास को अपने पास स्ट्राइक रखना चाहते थे, उसमें जरूर कामयाब हुए हैं। अगली गेंद लेकर गेंदबाज लेफ्ट आर्म राउंड विकेट के काफी बाहर देखा पर और जाने दिया ये दिशाहीन है वाइड। महामानव चषक 2025 उद्या मात्र आपल्या अंतिम दिवसात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट 7 संघ आपल्याला मिळालेले आहेत सुपर 8चे आणि उद्या जर बघितलं तर सकाळ पाचताच खचाखच हे भरलेलं मैदान आणि सुपर संडेचा थरार उद्या मात्र या मैदानावर पाहायला मिळणार आहे आणि उद्याचा दिवस मावळता मावळता आपल्याला कळून जाईल की कोणता संघ राहील तो मात्र 2 लाख रुपयांचं पारितोषिक आणि आकर्षक असा करंडक या मैदानावर मात्र घेऊन जाणार आहे. एक वेगळाच मान आहे महामानव चषकाचा. निशुल्क अशी ही नाशिक जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा. गेले 3 दिवस आपण घमासान बघितला, 4 दिवसाचा घमासान आणि उद्या देखील भारतीय टेनिस बॉल जगताचे तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये उतरतात ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी हाँ, पहले ही दिन से कई बड़े-बड़े खिलाड़ियों को हमने खेलते हुए देखा है। कल तो अंतिम दिन है, सुपर संडे है, खिलाड़ियों का कमाल संडे दी धमाल देखना मत भूलिएगा। सुपर 8 के मैचेस कुल मिलाकर 7 बड़े मैचेस कल खेले जाएंगे। समीर की गेंद इस बार मिस टाइम स्ट्रोक, लेकिन इनफील्ड के ऊपर से निकाल दिया है। स्कोर पॉइंट को क्लियर करते हुए दूसरे की कॉल है और 2 रन यहाँ पर कंप्लीट हो जाएंगे या नहीं देखने वाली बात है। विकेट कीपर की चालाकी देखिए, बिल्कुल धोनी स्टाइल। Yes, विदर्भ टायगर वॉज देअर. वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स इन विदर्भ म्हणून यांना देखील संबोधलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून जर बघितलं तर विदर्भाचं क्रिकेटचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं सर्वात पहिला जो चेहरा समोर येतो आणि सर्वात पहिले जे आपल्या उठाणवर नाव येतं नक्कीच मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं बेस्ट बॅटरचा किताब पटकावला. याही वर्षी मात्र दाखल झाले धुळे 11 संघाकडनं. अपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांच्याकडून. उडवला यस, बहुत खूब उड़ाया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है और 6 रन मिलेंगे। सख्त जरूरत थी इस बड़े स्ट्रोक की, क्योंकि पिछले कुछ गेंदों पर बड़े हिट्स आए नहीं थी। इस ओवर की शुरुआत अच्छी की थी समीर ने, लेकिन इस बार स्लोवर डालने का प्रयास था इनटू द विकेट। बैट्समैन ने उसको परख लिया और बैकफुट पर जाकर खेले हैं, आड़े बैट से सामने प्रहार किया है, ताकतवर शॉट, 6 रन। कीच चांगल्यारीत्या मिडल केला होता तो बॉल. ज्यारीत्या आपण बघितला गुडलँड वरती बॉल होता, स्टँड अँड डिलिव्हर बॅकफुट वरनं मात्र पॉवर जनरेट करत असताना डाऊन दी ग्राउंड सरळ लॉंग ऑफच्या वरनं मिळाले 6. विकास मात्र पोहोचले 10 बॉल मध्ये 24 वरती. वॉट अ बॉल. मागचा चेंडू जर षटकार होता तर या चेंडूवर प्रत्युत्तर दिला यॉर्करने आणि पुरेपूर धावबादच्या स्वरूपात इथे मात्र विकासला परतावं लागेल. धावांचा वैयक्तिक तर विकास केलाय, बट विकेटच्या कॉलम मध्ये देखील आता 7वा विकेट पडलाय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण एकदा बघूयात. टो क्रशर, ऑलमोस्ट टो क्रशर तिथे हाताळला होता आणि सोप्पा थ्रो मात्र तिथे आमिर रशीद यांच्यासाठी 7वा धक्का. विकास बाद. बड़ा झटका। हालांकि विकास ने बैटिंग काफी अच्छी की, अंडर प्रेशर काफी अच्छे शॉट्स लगाए, मात्र 11 गेंदों का सामना करते हुए 24 रन बनाए। लेकिन समीर की तारीफ करनी होगी, पिछली गेंद यदि फीकी थी तो ये गेंद काफी तीखी थी। ब्लॉक होल में आती हुई यॉर्कर, प्लेड ऑन होते होते बच गए, लेकिन सिंगल के लिए कोशिश की, मौका नहीं था। गेंद विकेट कीपर से ज्यादा दूर भी नहीं गई थी और 7वें विकेट का पतन हो चुका है। रन संख्या 44, मात्र 1 गेंद इस पारी में शेष। यस, शेवटचा बॉल मात्र या डावातील यायचा बाकी आहे. चांगली खेळी केली विकास यांनी. 10 बॉलमध्ये 24 धावा त्यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 44 वर 7 जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर आहे. शेवटचा बॉल निर्णायक बॉल आहे, प्रयत्न करेल इथे मात्र SSP कॉप्स की शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका यावा, 50 पर्यंत धावत संख्या पोहोचावी आणि एक चांगलं टार्गेट उभं राहावं. ही ती मानाची ट्रॉफी. नक्कीच हा सन्मान पटकावण्यासाठी जर बघितलं तर 16 संघ या मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 7 संघ पुढच्या फेरीला पात्र ठरलेत आणि एक संघ मात्र आजचा सूर्य मावळता मावळता आपल्याला कळेल. पण कोणता तो संघ राहील जो मात्र या स्पर्धेत ही सुंदर आणि नक्कीच द सिम्बॉल ऑफ नॉलेज ही टॅगलाईन असलेली ट्रॉफी इथून घेऊन जाईल आणि 2 लाख रुपयांचा पुरस्कार यासाठी तर उद्याच्या संध्याकाळची वाट बघावी लागेल. शेवटचा बॉल. नो बॉल का इशारा, स्विच हिट कर दिया है इनफील्ड के ऊपर से, गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन भी मिलेंगे, 5 रनों का एक तरह से ये तोहफा है और ये रन्स बहुत ही क्रूशल है, बहुत ही कीमती साबित हो सकते हैं। रन संख्या 49, अगली गेंद रहेगी फ्री हिट। नक्कीच फटका बघूयात. व्हॉट अ शॉट, फुलरचा बॉल, अल्टी पलटी आणि चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये कल्टी. धावा मिळतील तब्बल 5, नो +4. या धावा निर्णायक ठरू शकतात, कारण की ऑलमोस्ट 5 धावा इथे कॅल्क्युलेट झालाय. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे, त्यावर देखील लायसन आहे. नक्कीच आतापर्यंतचं षटक जर बघितलं तर महागडं राहिलंय. शेवटचा बॉल. स्पीड गेंद है, फिर से स्विच हिट करने का प्रयास था, इस बार अच्छी लेन पर रखी हुई गेंद पीछे जा रही है, वहां पर शॉट फाइन लेग से खिलाड़ी आते हुए 1 रन कंप्लीट। 50 रन तो पूरे हो चुके हैं और 50 ही रहेंगे। बैट्समैन अंतिम गेंद पर रन आउट होते हुए
लेग बाइस का इशारा अंपायर द्वारा। तो ठीक 50 रन जिसका आपने जिक्र भी किया था, क्योंकि एक समय यहां तक पहुंचना भी थोड़ा सा मुश्किल लग रहा था, लेकिन 50 तक तो गाड़ी पहुंच चुकी है पहले बैटिंग करते हुए एसएसपी कॉर्प्स की इस नॉकआउट मुकाबले में। और 51 रनों की चुनौती 5 ओवर में मैच को जीतने के लिए धुळे 11 के सामने। ऑलमोस्ट तो 9 वर आलेला चौकार, त्याच्यानंतर शेवटच्या बॉलला आलेली एक धाव, थोडीशी का होईना बट टुचेल, कारण की गोलंदाजांना करण्यासाठी धावा मिळाल्यात एसएसपी कॉर्प्सच्या 10 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने। तर चला वेळ वाचवायचा एसएसपी कॉर्प्स आणि मात्र लवकरात लवकर बॅटर्स देखील धुळे 11 आपण दाखल करायचे। आपण बघत आहात महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2025 मालेगावचा आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील एक निर्णायक मॅच, मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण बघतोय 50 धावा ऑलमोस्ट स्कोर कार्डवर लावल्या, टार्गेट मात्र 51चं ठेवलंय। आणि जे प्रेक्षक लकी ड्रॉचे कुपन कलेक्ट करायचे बाकी आहेत त्यांना विनंती आहे, मुख्य मंचाकडे मात्र आपण इकडे आपले फ्री ऑफ कॉस्ट लकी ड्रॉचे कुपन आणि आपली लकी ड्रॉची नाव नोंदणी मात्र इथे करून द्यायची आहे। बघा, एंट्री फ्री ऑफ कॉस्ट, लकी ड्रॉचं कुपन फ्री ऑफ कॉस्ट, पाहिजे तरी काय बॉस। आता नक्कीच महामानव फाउंडेशन कौतुक करावं लागेल, संपूर्ण महामानव फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं, संपूर्ण टीमचं जी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे। आणि आपल्या मालेगाव नगरीमध्ये जर बघितलं तर हा भव्य दिव्य थरार जो मात्र रंगताना पाहायला मिळतोय। बघा, फार मोठ्या प्रमाणावर मालेगावमध्ये स्पर्धा होतात, प्रीमियर लीगच्या स्पर्धा होतात, त्याचबरोबर जर बघितलं तर जे काही व्यावसायिक गट असतील किंवा एरिया वाईजच्या स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळतात। पण नक्कीच महामानव फाउंडेशनने तो ध्येय डोळ्यासमोर ठेवला होता की मालेगावच्या गल्लीपासून तर ते दिल्लीपर्यंतचे खेळाडू मात्र आपल्या नगरीत आले पाहिजे, आपल्या महामानव चषकाचा थरार खेळण्यासाठी आले पाहिजे। आणि कौतुक करावं लागेल, निःशुल्क अशी स्पर्धा नाशिक जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा जिच्यामध्ये फ्री एंट्री जी मात्र दिली जाते आणि व्यावसायिक गटाचा थरार जो मात्र देखील मैदानाच्या आतमध्ये भरला, तो सुपरस्टार खेळाडूंची जी काही मांदियाळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते। आणि प्रेक्षकांसाठी बघा, एकीकडे खवय्यांची चौपाटी आहे तर दुसरीकडे जर बघितलं तर इकडे क्रिकेटच्या चाहत्यांची चौपाटी आहे, तिकडे खमंग मेजवानी खाण्यासाठी आहे तर इकडे खमंग मेजवानी क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आहे। तर नक्कीच जे कोणी प्रेक्षक लकी ड्रॉ मध्ये आपलं नाव नोंदणी करायचे बाकी असतील त्यांना मात्र विनंती आहे की आपण मात्र आपली लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदणी करून घ्यायची आहे। आणि बॅटर्स आणि त्याचबरोबर फिल्डर्स आपल्याला विनंती आहे आपण मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे। आणि जसा दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होतोय, आमच्या सोबत जुळतायत आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ मालेगाव शुभम आहिरे। नमस्कार अँड गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू। आपण पाहत आहोत मालेगावच्या क्रिकेटला आहे सर्वांगीण साथ। महामानव चषकात घेऊया हातात हात, महामानव फाउंडेशन आयोजित महामानव चषक 2025 ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिवस 4था आणि दिवस 4थ्यातला लीग स्टेजचा 4था सामना आपण पाहत आहोत। एका बाजूला आहे धुळे 11 तर एका बाजूला आहे एसएसपी कॉर्प्स। या दोन संघांमधला हा महत्वपूर्ण सामना आहे, जो जिंकेल त्याची वाटचाल पुढे सुरू राहील, जो हारेल त्याला या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल। धाव फलकावर जर का आकडा पाहिला तर निश्चितच 51 या अंकाची लढाई आपल्या भेटीला येते। चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच ज्या रीत्या जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करते, नक्कीच मी म्हणेल कॅमेरामॅन फोकस करो, का तर एकीकडे आपण बघतोय राहुरीचा बाहुबली, ज्या खेळाडूच्या नावावर राहुरी प्रीमियर लीग मध्ये 3 सीझन लगातार 3 शतक लगावण्याचा रेकॉर्ड आहे, असे बाहुबली सुनील खर्डे। आणि त्यांच्या सोबतीला मात्र ज्या खेळाडूच्या नावाने विदर्भाच्या क्रिकेटला मात्र एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, असे आमिर रशीद पप्पू मात्र बॅटिंगसाठी दाखल होत असताना 50 धावा बडवल्यात, 51 धावांचं मात्र टार्गेट आहे। निश्चितच एका बाजूला आहे राहुरीची आन तर एका बाजूला आहे विदर्भाची शान। निश्चितच 51 या अंकाची लढाई लढण्यासाठी आपण पाहत आहोत विदर्भाचा टायगर अर्थातच आमिर राशद, तर एका बाजूला आहे राहुरीचा छावा अर्थातच सुनील खर्डे। या दोन फलंदाजाची इथे परबडी लागली आहे। पाहूयात या 51 धावांची लढाई आपल्या भेटीला येते। गोलंदाजी मार्क वर निश्चितच अरुण वाढवडे आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील। मॅचच्या दिशेने आपण वळूयात नाशिक जिल्ह्यातील तेज तर्रार गोलंदाजांच्या लिस्ट मध्ये ज्या खेळाडूचं नाव देखील तुम्हाला
फार मोठ्या प्रमाणावरती वरच्या स्तराला पाहायला मिळतं. असे जर बघितलं तर मॅन फ्रॉम सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील धावस्वरूपी आपण बघतोय नक्कीच इथे डॉट बॉलच्या मदतीने अरुण मैदानाच्या आतमध्ये करतात सुरुवात. SSB कॉप्स या संघासाठी सुरुवात चांगली झाली आहे, सुरेख झाली आहे, पॉझिटिव्ह झाली आहे, सकारात्मक झाली आहे. निश्चितच पहिला बॉल डॉट आलाय. अरुण वाढवणे याच्या षटकांची, याच्या डिलिव्हरीची फार मोठी व्हॅल्यू ठरणार आहे या मॅच मध्ये, कारण स्ट्रायकर गोलंदाज आहे. पुढचा बॉल अरुण वाढवणे यांचा. हो, आडवी बॅट चालवले अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्रात अगदी गिरक्या घेत बॉल चाललाय, मात्र तिथे विकी आहे. विकीने बॉलला वेसला फेकला यष्टीरक्षकाच्या दिशेला. एक धाव, एका धावनं 51 या आकड्याचा पाठलाग आणि या आकड्याचा आगाज सुरू होतोय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अरुण वाढवणे ज्यारीत्या सुरुवात करतात. पहिला चेंडू निर्धाव आला खरा, तर नंतरच्या बॉलवर एक सिंगल येत असताना, बट आता हा कॉन्टेस्ट बघण्यालायक राहील. एकीकडे आपण बघतोय बाहुबली सुनील खरडे, दुसरीकडे सिन्नर एक्सप्रेस अरुण वाढवणे. गेले कित्येक वर्ष आपण बघतोय दोन्ही खेळाडू मात्र एकाच संघासाठी व्यावसायिक गटाचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं. शेतकरी 11 आणि आज मात्र नक्कीच मालेगाव नगरीमध्ये दोघांची गाठ पडली आहे. बघा, तसं प्रीमियर लीगच्या थरारामध्ये अनेक वेळा आपण आमने सामना बघितलाय, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघितलाय, बट आज जर बघितलं तर मालेगावच्या या मानाच्या स्पर्धेत महामानव चषकामध्ये कोण कोणावर कुरघोडी निर्माण करेल ही तर येणारी वेळच सांगेल. महत्वाचाच मॅच आहे, महत्वाचा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. चला वेळ मात्र वाचवत चला. आणि नक्कीच धावस्वरूपी जर बघितलं तर हवा फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे खरी, बट मजा येणारी ही बॅटल पाहायला, कारण की दोन्ही टीमची प्रतिष्ठा सध्याच्या घडीला पणाला लागलेली आहे. 51 धावांचा पाठलाग आहे. शगुनचा स्कोर इथे मात्र चेस करायचा आहे. चला, विनंती राहील अरुण आपल्याला प्लीज थोडासा वेळ वाचवत चला, कारण की यानंतर देखील एक मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगवायची आहे. ओहो, पहिल्याच बॉलवर उडवण्याचा प्रयत्न वैयक्तिक, मागच्या दिशेने फिल्डर. अरे इथे काय घडतंय, संधी होती बट थोडस जर बघितलं तर कॅचचं काही जजमेंट आलं नाही आणि ऑलमोस्ट 2 खेळाडू तिथे होते, बट चेंडूपासून दूरच पाहायला मिळाले. रन संख्या झाली आहे 2 रन. बिनगडी बाद. झेल नेमका घेईल कोण या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आज चेंडूनं जमिनीचा आसरा घेतलाय आणि चेंडू जमिनीवर टप्पा घेतोय. 2 धावा धावफलकावर लागतायत. 3 चेंडू आतापर्यंत झाली आहेत. अरुण वाढवणे याच्या षटकाबद्दल चर्चा चालू होती, याच्या गोलंदाजीबद्दल चर्चा चालू होती. त्याचं षटक महत्वाचं ठरणार आहे आणि तेही पॉवर प्लेचं षटक. पाहूयात अरुणचा पुढचा बॉल आमिर यांच्यासाठी. कोलबा टाकलेला बॉल आहे मिड ऑनला खेळाडू आहे. चितच बॉलला उचललं, वेसलंय, कुठली धाव नाहीये. चौथ्या चेंडूवर कुठली धाव नाहीये. षटकाची जर का चर्चा झाली तर पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, मात्र चौथा बॉल निर्धाव. सुरुवातीला ज्या प्रकारचा स्टार्ट SSB कॉप संघाला पाहिजे होता त्या प्रकारचा स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये मिळवलाय. सिन्नर एक्सप्रेस मात्र मैदानाच्या आतमध्ये फुल ऑन वेगात धावताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट खेळलाय, बट समोरच्या दिशेने फिल्डर नाही. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार. आमिर रशीद यांचा आहे स्वतःवरती भरवसा आणि चेंडूवरती जोडलाय 4 धावेंचा कडक ठसा, चौकार. स्लो मोशन मध्ये नक्कीच आपण बघू शकता डाऊन दी ग्राउंड फटका खेळला होता. फिल्डरने प्रयत्न केले खरे, बट चेंडू देखील फिल्डरला बाय बाय म्हणत सीमारेषा पार निघून गेलाय. चौकार मात्र मिळालाय. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र पुढच्या दिशेने. शेवटचा बॉल, लास्ट बॉल, फर्स्ट पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू भेटीला येतोय. चौकार आलाय. चौकाराने हुंकार इथे ठोकलाय. शॉर्ट पिच बॉल, हो उडवलाय बॉल, फेकून दिलाय दूर आसमानाच्या भेटीला. षटकार. रित्या आमचे शुभम भाऊ इथे दूरचा सूर काढताना पाहायला मिळाले. तिकडे मात्र आमिर रशीद यांनी मैदानाच्या आतमध्ये धूर देखील काढलाय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता थोडेसे समोर आले होते कदमताल करत आणि वॉट शॉट, काय क्लास होता तिथे आमिर रशीद यांचा. CLA सरळ सडक पे कडक आणि विदर्भ टायगर भर उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये बेधडक. पहिलं षटक पूर्ण होतंय 1 ओव्हर 12 बिनगडी बाद जी मात्र स्थिती आहे. शुभमजी, सुरुवातीला आपण बघितलं पहिले 4 चेंडू नो डाऊट अरुण वाढवणे यांचं वर्चस्व होतं, बट तो चौकार आणि तो षटकार, मला असं वाटतंय तो चौकार थोडासा मोमेंटम कॉन्फिडन्स देऊन गेला. आणि जेव्हा ते म्हणतात ना की व्यावसायिक गटाचे क्रिकेटर ज्यांच्याकडे अनेक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हे अशा प्रकारचे असतात तर तुम्ही जर बोट दिलं तर तुमचा हात धरणार म्हणजे धरणार. तो चौकार आला, कोंडी फुटली आणि सरळ शेवटच्या बॉलवर षटकार. रन संख्या 12 रन पार.
क्रिकेट हा खेळ खऱ्या अर्थानं संयमासाठी ओळखला जातो, पेशन्ससाठी ओळखला जातो. पेशन्स कंट्रोल ठेवावे लागतात. संयमाचा डोंगर चढायचा आहे तर मग स्वतःच्या आत्मविश्वासाला तेवढ्या बळकटीनं पॅक करावं लागतं. पाहुयात, पहिलं षटक संपलंय. 12 धावा धाव फलकावर आहेत. आता मात्र 24 बॉल 39 धावा. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. निश्चितच ढाक्या या नावानं ओळखला जाणारा हा गोलंदाज एमर्जिंग गोलंदाज आहे. मॅन फ्रॉम करंजगावान, अर्थातच मालेगाव तालुक्यातल्या करंजगावान या छोट्याशा गावाला बिलॉंग करणारा हा गोलंदाज. आडवी बॅट चालवली आहे परंतु स्किट करतोय. अगदी वेगवान बॉल यष्टीरक्षक अक्षय चव्हाणच्या हातात सामावतोय. निर्धाव चेंडू. याही षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूने झाली आहे. बघा, महामानव चषकाचा थरार आपण बघतोय. एकीकडे IPL देखील सुरू आहे आणि IPL ची एक फार सुंदर टॅगलाईन आहे जी मात्र ट्रॉफीवरती लिहिलेली आहे, टॅलेंट्स नीड अपॉर्च्युनिटी. आणि आज महामानव चषकामध्ये देखील ज्ञानेश्वर यांच्याकडे ती अपॉर्च्युनिटी आहे हिरो बनण्याची. का तर समोर बाहुबली आणि त्याचबरोबर विदर्भ टायगर सारखे खेळाडू आहेत आणि इथे मात्र बाहुबलीच्या बॅटमधनं पुलचा फटका सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. धावा मिळतात आहे. महामानव चषक कडक ब्रँडेड सुंदर चौकार. चौकार आलाय. संघर्षाची कहाणी प्रत्येक फलंदाजाची असते, प्रत्येक खेळाडूची असते. मैदानावर तुम्हाला प्रत्येक बॉलवर यश मिळेलच अशी शाश्वती कुठल्याच खेळात नसते. इथे मात्र पहिला बॉल डॉट टाकला, नंतरून मात्र कमबॅक केलं, बॉल बनवला, फटका बनवला, फ्रंट फूट काढला, आडवी बॅट चालवली आणि बॉलला बॅटवर चढवलं, फेकून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. धावा 4 मिळवल्या आहे. आता मात्र आव्हान आहे. आव्हान नवं आहे, कारण नवा खेळाडू जरी असला इथे एक्सपिरियन्स वर्सेस न्यू टॅलेंट हे निश्चितच चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच हे युद्ध आहे, न्यू वर्सेस ओल्ड. फ्रंटफूट काढलं, निश्चितच समोरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, ओहो हात थांबवला. निश्चितच चेंडून जर का यष्ट्यांचा वेध घेतला असता तर फलंदाजाला इथे माघारी यावं लागलं असतं. निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच, ज्या रीत्या तुम्ही बोलले ज्ञानेश्वर बद्दल, युवा खेळाडू आहे, बेधडक खेळाडू आहे. बघा, सिक्क्याच्या एक साईडला जिथं युवा लिहिलेलं असताना शुभमजी दुसऱ्या साईडला बेक ऑफ हे देखील लिहिलेलं असतं आणि त्यामुळेच आज आपण बघतोय की ज्ञानेश्वरकडे ती संधी आहे आज हिरो बनण्याची, टीमला मॅच जिंकून देऊन. रन संख्या 22 रन. ओहो, याही वेळेस मात्र हुक केलाय आणि इथे मात्र आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये विकेटला बुक केलाय. धक्का क्रमांक 1 22च्या स्कोरवर ज्ञानेश्वर. 16 किती स्कोर किती आहे? 16 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर लागल्यात. नक्कीच थोडंसं टेक्निकल इश्यू आम्हाला जो की कळवला गेलाय आणि विकेटचा मात्र इथे पतन होत असताना फलंदाज बाद आहे. निश्चितच सौरभ दादा, जर का आपण पाहिला लाईट्स ऑफ करायची, ती जर का समोर रिक्षाजवळ एक 2 व्हीलर उभी आहे, रिक्षाजवळ एक 2 व्हीलर उभी आहे, त्या 2 व्हीलरचा लाईट बंद करायचा आहे. येस, थँक्यू. निश्चितच सौरभ दादा, जर का आपण पाहिलं तर फील्ड चेंज केली गेली होती. निश्चितच त्या खेळाडूला थोडंसं वाईड उभं केलं गेलं, जो की मिड विकेट वरती होता. थोडासा मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्यात उभा केला गेला, जाळं टाकलं गेलं आणि त्या जाळ्यात या वाघाला अडकावलं गेलं. पहिली विकेट आली आहे. आता मात्र अबू भुरिया नवा फलंदाज आपल्याला या रनचेजचा भागीदार होण्यासाठी पाहताना पाहायला मिळतोय. चला, अब्बू मात्र बॅटिंगसाठी दाखल होत असताना आणि जसं की आपण बोलतच होतो शुभमजी ज्ञानेश्वर यांच्या बद्दल, 4 बॉल टाकलेत. बघा, 4 बॉल मध्ये 1 चौकार कन्सिड केलाय, पण 3 बॉल डॉट टाकत असताना त्यामध्ये 1 चेंडूवर विकेट देखील आहे. संधी मात्र इथे प्रत्येकाला मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातात आहे. आज हा खेळाडू महामानव चषकाने दिलेल्या अपॉर्च्युनिटीचं मात्र सोनं करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अब्बू, जे की आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. पहिल्या मॅच मध्ये विश्वनाथ या इतक्या मोठ्या फलंदाजाला देखील त्याला क्लीन बॉल केलं होतं. ओहो, सर बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र झेल टिपला गेलाय. सॉरी, झेल सुटतोय, झेल ड्रॉप झालाय. ओहो, अगदी हातात टप्पा घेतला. जणू काही त्या चेंडूचं क्षेत्ररक्षकाकडे कर्ज घेणं होतं आणि ते कर्ज त्या चेंडूला फेडायचं नव्हतं. कल्टी मारली चेंडूनं, टप्पा घेतलाय जमिनीवर. कैच छूटा है हलवा. अब क्या होगा मैदान के अंदर? अब्बू का जलवा. कारण की ज्या स्टँडर्डची तुम्ही स्पर्धा खेळताय, ज्या लेवलची तुम्ही स्पर्धा खेळताय, अशा प्रकारच्या चुक्या तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. महामानव चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वात मोठा थरार आहे नाशिक जिल्ह्यातील. फुलालाचा बॉल, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. बघावं आणि फक्त बघतच राहावं आणि जबरदस्त चेंडू, चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा, ब्रँडेड 6 षटकार. बॅटिंग टीम रेफरल सर. यस, इथे मात्र रेफरल जो की घेण्यात आलाय बॅटिंग टीम कडनं.
वेस्ट साईडच्या वरच्या बट काय फटका होता, ऍब्सल्यूट क्लास. विदर्भ टायगर का म्हटलं जातं, या फटक्यावरती पुरेपूर त्याची ठप्पा आणि टॅगलाईन लावूनच चेंडूला बाहेर पाठवलंय. कधी कधी फटका खेळण्यासाठी तुमच्याजवळ बळ असावंच असं काही नसतं. तुमचं डेडिकेशन, तुमचं लक्ष कसं आहे, तुमचं मनगट कसं आहे, तुमच्या कलाइया कशा आहेत, त्यावर खऱ्या अर्थानं फटकाही ओळखला जातो. नेत्रदीपक फटका, डोळ्याचं पार न फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फुलर लेंथवरचा बॉल, मनगटाचा वापर केला आणि चेंडूला फक्त फ्लिक करून दिलाय. टॉस बॉल आणि टॉस बॉलला फेकलाय. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात धावा इथे मिळवल्यात 6. नक्कीच मॅच बघता बघता थोडीशी प्रेक्षकांवर देखील इथे नजर पडली आहे. सर्व प्रेक्षक जर बघितलं तर यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी, हा मात्र पंचांचा निर्णय. आणि ज्या रीती आपण बघतोय शुभमजी, सर्वच प्रेक्षक मस्त काही रिक्षामध्ये बसलेत, काही कार्स लावून बसलेत, काही बाईक्सवर बसलेत, काही जर बघितलं तर हातात गोळा घेऊन मॅचचा आनंद घेताय. काय पाहिजे यापेक्षा जास्त एका क्रिकेट प्रेमीला? एवढे एकपेक्षा एक तारे सितारे ज्यांना मात्र तुम्ही युट्यूब वरती बघतात, ऑलमोस्ट जर बघितलं तर टीव्ही स्क्रीनवर ISPL मध्ये बघतात, ते मात्र महामानव फाउंडेशनने आज तुमच्या खास या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या मालेगाव नगरीत दाखल केलेत. तर जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कमी राहील महामानव फाउंडेशनचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं, की हा ऑल इंडिया टेनिस बॉलचा थरार मात्र त्यांनी मालेगावकरांच्या भेटीला आणलाय आणि तो मात्र नक्कीच एका वेगळ्या यशाच्या उंचीवरती जाताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मालेगावच्या प्रेक्षकांबद्दल तुम्ही बोलत होतात. मालेगावचं हे एकमेव ठिकाण असं आहे की तो कुठलाही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही गटाचा असो, तो प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक व्यक्ती जर का कुठे एकत्र येत असेल तर ते हे कॉलेज ग्राउंड आहे. हे आम्ही स्वाभिमानानं सांगू की हे आमचं मालेगाव क्रिकेट आहे. रन संख्या 23 रन, एक गडी बाद. यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, हो फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी मात्र आपण बघतोय इथे डॉट बॉल येत असताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच ज्या रीती आपण बघूयात, पुढे टाकलेला बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच चांगल्यारीत्या फॉलो थ्रू मध्ये तिथे मात्र रोखला चेंडू गोलंदाजाने आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र या षटकाची होती सुरुवात. 17 बॉल 28 ची आवश्यकता आहे. 17 बॉल 28 रन. चितच नवा गोलंदाज आपण पाहत आहोत विकास. पहिला बॉल निर्धाव टाकलाय. अबूची इथे कॅच ड्रॉप झालेली आहे, ती कॅच महागात पडेल का पाहावं लागेल. विकासचा पुढचा बॉल अबूसाठी. खोलवर टाकलाय अलॉंग द कार्पेट. चितच लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडूला खेळवलंय. चेंडूला अगदी समजदारीनं, जबाबदारीनं सांभाळलंय, वेचलंय, फेकलंय. मात्र एक धाव येईल. 16 चेंडू 27 धावा. 16 आणि 27 या कोड्याला सोडण्यासाठीचा हा सामना मैदानाच्या आत आपण पाहत आहोत. मजा येणार आहे, रोमांचक सामना आहे. नक्कीच संध्याकाळचं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. खरं प्रेक्षकांची पावलं देखील आता जसं जसं ऊन उतरतंय तसं तसं मात्र मैदानाच्या दिशेने वळतात आहे आणि जशी जशी प्रेक्षकांची गर्दी वाढतीये तसा तसा मात्र हा सामना रोमांचक होत चाललेला आहे. 24 वर 1 सध्याच्या घडला स्कोर कार्ड. आमिर रशीद 6 बॉल मध्ये 17 वरती नॉट आउट आहे. चांगली बॅटिंग केली आज आणि यावेळेस मात्र नक्कीच विकास थोडीशी लाईन अँड लेंथ भर करताना आपल्याला पाहायला मिळाले. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघूयात, खासा बाहेरचा बॉल होता. चांगलं जजमेंट, चांगल्यारीत्या मात्र चेंडूला तिथे जज केलं, लिव्ह केलंय आणि धावस्वरूपी मात्र पंचांच्या माध्यमातून कळलं ते अवांतरच्या स्वरूपात 1 धाव स्कोर कार्डवर लागेल. प्रेक्षकांबद्दल आपण बोलत होतो. प्रेक्षकांसाठी अजून एकदा आव्हान आहे, या आणि कुपन्स घ्या. आपलं नशीब आजमायचं असेल, खोलवर टाकलेला बॉल आपलं नशीब आजमायचं असेल तर मी प्रेक्षकांना आव्हान करेल की अगदी समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला प्रेक्षकांसाठी कुपन्स वाटली जात आहेत. आपलं नशीब त्या कुपनच्या पेटीत कैद करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी उद्याच सायंकाळी बक्षीस वितरणाच्या वेळी 2 लकी प्रेक्षकांना दिली जाणार आहेत 2 स्पोर्ट्स सायकल्स. संख्या मात्र सिंगलच्या मदतीने वाढते. ज्या ज्या प्रेक्षकांनी आपली नाव नोंदणी लकी ड्रॉ मध्ये केलेली नसेल त्यांनाही विनंती आहे, लवकरात लवकर कुपन्स खरेदी करून आपण नाव नोंदणी करायची आहे. 26 वर 1. हो स्विंग अॅनमस अबू साठी आतापर्यंतचा हा सामना. बघा चेंडू जर बघितलं तर तेवढे काही खास फेस केले नाहीये, बट याही चेंडूवर आपण बघितलं तेवढा काही खासा संपर्क झाला नव्हता. बॅटची आतली कट लागली, एक जीवनदान घेऊन खेळतात आहे, बट त्या जीवनदानाचा जर बघितलं तर पुरेपूर उपयोग करावा लागेल अब्बू यांना. मॅच मोठी आहे. बघा समोर विदर्भ टायगर 7 बॉल मध्ये 18 वरती नॉट आउट आहे. अब्बू यांनी जर साथ दिली तर नक्कीच डाव चांगल्यारीत्या चालेल, बट गोलंदाजाचं विशेष कौतुक राहील विकास यांचं, चांगली गोलंदाजी करत असताना. हा बॉल महत्वाचा आहे, महत्वाचा आहे. लॉंग द कार्पेट, लॉंग ऑनच्या क्षेत्रात खेळून काढलाय. सिंगलच असेल. जिथंच विकास याचं हे षटक फार महत्वाचं आहे, निर्णायक आहे. 13 बॉल आणि 24 ची आवश्यकता आहे. मॅच इतकी सोपी नाहीये. ही मॅच 50-50 मोडवर आहे. एखादा टर्न असा असतो की तो हिडन असतो. वळण केल्यानंतर आपल्याला पुढचा रस्ता कुठला आहे तो दिसतही नसतो, परंतु तो रस्ता खड्ड्यांचा आहे की प्लेन आहे ते आपल्याला या षटकाला वर्णनित करू शकतो आपण. रन संख्या मात्र वाढत असताना 1 धावेच्या मदतीने
यावेळेस मात्र फटका खेळला. डाऊन दी ग्राउंड इथे कोणतीच संधी नाहीये. खेळाडूला लागलं नसेल, लवकरात लवकर व्हॉलंटियर्स महामानव फाउंडेशनच्या मित्रांनी पोहोचायचंय तिथे, फास्ट पोहोचायचंय. जास्तीची गर्दी कोणीच करू नका तिथे, जास्तीची गर्दी कोणीच करू नका. भारत आहिरे पोहोचताय तिथे, जास्तीची गर्दी कोणीच करू नका तिथे प्लीज. एफर्ट्स कमालीचे होते. कधी कधी संघासाठी, संघाच्या नावासाठी, संघाच्या विजयासाठी खेळाडू 100% देण्याच्या नादात इतका ओघला जातो, इतका स्वतःला ओतून नेतो की कळत नाही एफर्ट्स किती टाकले जातात. पूर्ण निश्चितच रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. धुराळा उडलाय, जमिनीशी अगदी संलग्न झालाय, जमिनीवर पूर्ण धारातीर्थ झालाय, परंतु प्रयत्न सोडलेले नाहीये. काबिले तारीफ मित्रांनो. या खेळाडूचे एफर्ट जर का तुम्हाला आवडले असतील तर त्या खेळाडूच्या एफर्ट साठी एकदा खऱ्या अर्थानं प्रार्थनाही करायची आणि टाळ्याही वाजवायच्या आहे. खरंच काबिले तारीफ. निश्चितच सौरभ दादा, या खेळाडूंमुळे क्रिकेट खऱ्या अर्थानं वेगळ्या उंचीवर जातं. नाहीतर आपण सेल्फिश आणि स्वार्थी खेळ खेळणारे असे कित्येक खेळाडू पाहतो की स्वतःच्या रेकॉर्डसाठी, स्वतःच्या नावासाठी फक्त खेळ खेळत असतात. परंतु असे काही निवडक खेळाडू असतात की त्यांना फक्त क्षेत्ररक्षणाची आवड आणि क्षेत्ररक्षणासाठीची निवड जरी झाली तरी देखील ते खुश असतात. नक्कीच कौतुक करावं लागेल तिथे मात्र त्या खेळाडूचं ज्या रीत्या त्यांनी तिथे एफर्ट लगावला. एक धावीची लढाई काय असते. आज टीमसाठी लढायचंय, आज त्या घातलेल्या जर्सीसाठी, त्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय, तर मला स्वतःला सिद्ध करायचंय तेच सांगण्याचा तिथे प्रयत्न होता. आणि कौतुक करावं लागेल मात्र त्या खेळाडूचे. मोडून पडलाय सर्वत्र संसार पण मोडला नाहीये पाठीचा कणा. सध्याच्या घडीला तरी SSP कॉप म्हणतीये पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. आमिर राशिद यांची 8 बॉल मध्ये बघता 22 वरती पोहोचलेत आणि समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतंय. ऑलमोस्ट आपण बघतोय मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 20 ची गरज आहे. कोणाची वागणार 12, कोण पकडणार घरचा रस्ता आणि कोण खेळणार आजच्या दिवसातली शेवटची मॅच, हे चेंडू मात्र 12 आपल्याला स्पष्ट करताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर जर बघितलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू मात्र ऑन ठेवला इथे अब्बू अन्सारी यांच्यासाठी. मजा येणार आहे. 12 बॉल मध्ये 20 चा दरार. अरुण वाडवडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात 12 धावा दिल्या होत्या. आता मात्र सिच्युएशन वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे. 12 बॉल 20 ची आवश्यकता आहे. मॅच ऑन करा प्लीज, मॅच ऑन करा. 12 बॉल 20 म्हणजे हे समीकरण असंच म्हणावं लागेल शुभमजी की एखाद्या 10वीतल्या खेळाडूला 80% पडलेत. आता कार्ड्स घेऊ का, कॉमर्स घेऊ का, सायन्स घेऊ ते काही कळेना, पण नक्कीच हे 12 बॉल 20 समीकरण एक चांगलंच उत्तर देऊन जाणार आहे आपल्याला. ओहो, बॅटला ब्रश केलाय अगदी यष्टीरक्षकाच्या हाताला सलामी ठोकत चेंडू स्लीपच्या दिशेला जातोय. फलंदाज वाचलाय, बचावलाय. मात्र एक धाव सोरट्या पावलांनी इथे पूर्ण केली आहे. एका धावेचं महत्व आता ऑक्सिजन प्रमाणे राहणार आहे इथे. एका धावेचं महत्व आता मोत्याप्रमाणे राहणार आहे इथे. व्हॉट अ बॉल. नक्कीच क्रीजच्या खोलीचा वापर केला होता. बॅटची कड घेऊन चेंडू किपरच्या हातात गेला खरा, पण हा बॅटल बघायला मजा येईल. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याचे खेळाडू गोलंदाजी मार्कवर, दुसरीकडे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील एक सुपरस्टार बॅटर आमिर राशिद स्ट्रायकर एंडला 32 वर 1 उडवलाय. फटका उंची जास्त गाठतोय. फिल्डर मात्र चेंडूच्या खाली येतात आहे. व्हॉट अ कॅच. कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय झेल टिपलाय मालेगावकर. जोरदार टाळ्या खेळाडूसाठी व्हायला पाहिजे. विकी पुरेपूर इथे मात्र मोठी विकेट आणि मोठा झेल घेतात आहे. अंडर प्रेशर फलंदाज बाद. ओ हो व्हॉट कॅच. एक कॅच आणि या मॅचला देतोय टर्न, देतोय वळण. हे एफर्ट्स महत्वाचे आहे. हे एफर्ट्स विकीच्या अंगात सळसळले केव्हा, जेव्हा लॉंग ऑफचा खेळाडू जमिनीवर धारातीर्थ होतोय ना, तेव्हा प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या अंगात हे रक्त उंचीवर जातं, धमन्यांमध्ये वाहतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय. व्हॉट कॅच, ब्रिलियंट कॅच, कॅच ऑफ द डे. नक्कीच ज्या रीत्या तुम्ही बोलले बघा, तसा एक एफर्ट जेव्हा मैदानाच्या आतमध्ये लागतो ना, दुसरे खेळाडू देखील त्याच प्रयत्नाने मैदानाच्या आतमध्ये खेळतात की तो करू शकतो तर मी का नाही करू शकतो माझ्या संघासाठी. आणि जबरदस्त झेल विकी यांच्या माध्यमातून एकच कॉल, सरळ मॅटर सॉल्व्ह. फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये विकेट मात्र पडताना आपल्याला पाहायला मिळते. पण सामना अजूनही संपलेला नाहीये. समीकरण मात्र आपण बघतोय 32 वर 2 आहे आणि शेवटचे 10 बॉल 19 धावांची गरज. 10 बॉल 19 रन. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं लागोपाठच्या 5 बॉल मध्ये 5 षटकार ज्या फलंदाजानं मारला होता. अर्थातच धुळ्याचा सिक्सर किंग वसीम अन्सारी फलंदाजी मार्कवर आलाय.
ओहो, इथे मात्र झेंडा उभा राहिलाय, जेल टिपला गेलाय. येस, ट्विस्ट अँड टर्न. अरुण वाढवण्याचं सेलिब्रेशन ऑन आहे, कारण फलंदाजाचा विषय इथे गॉन आहे. अरुण वाढवणे, सिन्नर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल अरुण वाढवणे यांचा. ज्या रीत्या चेंडू टाकला, आउटसाइड देवा भिरकावण्याचा प्रयत्न केला. मागच्या मॅचचा हिरो या षटकात या सामन्यात मात्र शून्यावरतीच बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्डन डकचे शिकार झालेत. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघूयात. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने जागेवरती उसळी घेतली आणि कीपरचे सेफ हँड्स तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळालेत. आणि या सारून वाढवण्याचं ते सेलिब्रेशन. किरदार मेरा श्याम अवधचा गुलाबी हो जाए, किरदार मेरा श्याम अवधचा गुलाबी हो जाए. अरे अरुण वाढवणे आप आओ और गेंदबाजी नवाबी हो जाए. वेल बॉल, विकेटचं बदन, बॅक टू बॅक ऑन अ हॅट्रिक अरुण. तौसिफ मिर्झा आलेत नवीन फलंदाज, परंतु SSP कॉप्स या मैदानाचं एक अगदी लढवय्या नाव आहे. प्रत्येकाला हे नाव नेहमी लक्षात राहील. SSP कॉप्स हा एक असा सूर्य आहे, तुम्ही कितीही दरवाजे बंद केले तरी देखील एक छोटीशी पट शोधतो आणि त्या छोट्याशा फटीतून त्याचा किरण हा नेहमी प्रज्वलित राहतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. नक्कीच जिल्हा जळगाव, तालुका भुसावळ, नाव आहे तौसिफ मिर्झा. बघा, वेळ वाचवत चला. SSP कॉप्स आपल्याला विनंती आहे, वेळेवरती आपण लक्ष ठेवायचंय. आणि नक्कीच भुसावळ जिल्ह्यातील, माफ करा, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एक सुपरस्टार खेळाडू जे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रहार चषकाची आपण स्पर्धा बघितली. पुण्याच्या सिंहगडच्या मैदानावर काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. 7 षटकार लागोपाठ लगावले होते त्या स्पर्धेमध्ये. आणि तेव्हापासूनच मात्र फार मोठ्या प्रमाणावर भारतीय टेनिस बॉल क्रिकेट पटलावर या खेळाडूची चर्चा झाली. आणि आज मात्र महामानव चषकामध्ये ऐन मौक्याच्या क्षणी तौसिफ मिर्झा बॅटिंगसाठी दाखल. हॅट्रिक बॉल होता. हो हो, अगदी यष्ट्यांचा वेध घेत चेंडू टाकला गेला. निश्चितच मागून तिघही यष्ट्या उघड्या केल्या गेल्या आणि त्या यष्ट्या उद्ध्वस्त करण्याच्या नादात निश्चितच डाव्या दिशेला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र इथे वाईट बॉल आलाय. आता मात्र 9 बॉल आणि 18ची आवश्यकता. कुठे होती ही मॅच, कुठे आणून ठेवली ही मॅच. निश्चितच गल्ली ते दिल्ली पर्यंतचं अंतर तुम्ही जी चर्चा केली होती तिथे मात्र आता 5व्या नाही 10व्या गेअरवर गाडी चालवली जाते. नक्कीच बघा, प्रेक्षक जे मात्र रोडवरनं चालवत होते ते देखील गाड्या आता मैदानाच्या दिशेने वळवतात आहे. का तर सामनाच मात्र तेवढा दमदार पाहायला मिळतो. आणि या तौसिफ मिर्झाची बॅट इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून समीकरण ढिल्ला करते. भुसावळची दाळबट्टी वांग्याचं भरीत तेवढंच फेमस आहे, बट तौसिफची बॅटिंग देखील मात्र फार मोठ्या प्रमाणावरती फेमस होताना पाहायला मिळते. धावा मिळतात 4. महामानव चषक ब्रँडेड चौकार. वॉट शॉट, प्रेशरला रिलीज करणारा फटका. अगदी प्रेशरची ओली घोंगडी फलंदाजी करणाऱ्या संघावरती थेंबा थेंबानं माकत होती. इथे मात्र तौसिफ मिर्झानं ती घोंगडी फेकून दिली आहे आणि या चौकारानं एक नवा हुंकार ठोकलाय. आता 8 बॉल आणि 14 रन. ही 2 चेंडू या मॅच साठी फार निर्णायक असतील, महत्वपूर्ण असतील. मजा येते, मजा येते. एकीकडे रफ्तारचा सौदागर अरुण वाढवणे, तर दुसरीकडे भुसावळ सुपरस्टार तौसिफ मिर्झा आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये दाखवतात आहे. बॅटचा फेस ओपन करून 2 बॅक टू बॅक चौकार. इथे मात्र किंग ऑफ भुसावळ क्रिकेटच्या बॅट मधून नक्कीच फटका आपण बघूया. ज्या रीत्या तो फटका खेळला गेला होता रिप्ले मध्ये. बॅटचा फेस ओपन करून फटका खेळला. अँड यस, व्हॉट अ शॉट, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ माव. आणि तौसिफ मिर्झा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला मात्र फायर मोडवर ऑन आहे. किंग किंग किंग, राजा तोच असतो जो खऱ्या अर्थानं राजा या शब्दाला शोभतो, रणांगण गाजवतो. इथे रणांगण गाजवलं जात आहे तौसिफ मिर्झा या नावानं. हलक्या हातानं पंच करायचा होता. निश्चितच एक धाव घेतली गेली आहे. दुसरीची तयारी आहे का पाहावी लागेल. नाही नाही नाही, लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव आली आहे आणि आता ही मॅच शेवटच्या षटकात आली आहे. शेवटच्या 6 चेंडूंवर आली आहे. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा बनवायच्या आहे 9. 6 बॉल्स आर रिमेनिंग, 9 रन्स आर रिक्वायर्ड. महत्वपूर्ण मॅच आहे. जो हारेल त्याला परतीची वाट आणि जो जिंकेल त्याला अजून एक संधी. त्यामुळे ही मॅच जिंकायची आहे. ही मॅच जिंकण्यासाठी एका चेंडूवर मेहनत घेतली जाईल. आता नवं नियोजन, नवी प्लॅनिंग आणि नव्या प्लॅनिंगचं नवं एक्झिक्युशन आपल्या भेटीला येतोय मित्रांनो. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. प्रेक्षक जर बघितलं तर पुरेपूर आता डोळ्याची टक लावून मैदानाच्या दिशेने आपल्याला मॅच पाहताना पाहायला मिळतात आहे. जे मात्र रस्त्याने गाड्या चालवत होते त्यांनी देखील 6 बॉलचं 9चं समीकरण ऐकून
गाडी मात्र मैदानाच्या दिशेने वळवली आहे का तर महामानव चषकाचा हा रोमांच आज मात्र चौथ्या दिवसामध्ये चौथ्या सामन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. 6 बॉल 9 ची मॅच आहे. दोन्ही संघांनी वैयक्तिक आपला पहिला सामना गमावला आहे. अभी नाही तो कभी नाही. जो 6 बॉल 9 चं समीकरण क्लिअर करेल तो मात्र पुढच्या फेरीत आणि जो हारेल त्याला मात्र 1 वर्ष वापस महामानव चषकाची वाट बघावी लागेल. ये आसमां का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. मावळत्या सूर्याला साक्षीदार बनवायचंय आणि उद्या नव्याने उगवणाऱ्या सूर्याची तुम्हाला जर का नवी किरण या मैदानावर पाडायची असतील तर आज हे मैदान गाजवावं लागेल. आज या मैदानावर मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. पाहूयात 6 बॉल 9 रनसाठी राहुल बागडे याचा पहिला बॉल टाकला जातोय. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ओहो व्हॉट बॉल, व्हॉट अ पिचिंग. जिगरा दाखवला, मोठ्या काळजानं हा बॉल हाताळला. माहित होतं हा बॉल टाकण्यासाठी मोठमोठे गोलंदाज हिम्मत करत नाही, परंतु ते म्हणतात ना हिम्मत को किंमत है. मॅच मात्र सध्याच्या घडीला ऑन आहे. पहिला चेंडू मात्र डॉट येतोय. नक्कीच डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढे जात असताना 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र आपण बघतोय 9 धावांची गरज आहे. मजा येते. मंजिल मिलना मिले वो तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करे भैया, ये तो गलत बात है. गॅप मध्ये बॉल. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवरती येतील. खराब क्षेत्ररक्षण. मराठवाड्याच्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर ढंगांग मचळांग फिल्डिंग पूर्णपणे पाहायला मिळाली आणि चौकाराच्या पद्धतीने मात्र इथे रन संख्या वाढतीये. 4 धावा मात्र इथे येत असताना फुलालांच्या बॉलला फुल टॉसला मात्र क्लिअर केलंय. 4 धावा चौकार. अगदी गर्लफ्रेंडने आपल्या समोरच दुसऱ्याच्या बाईकवर दुसऱ्याच्या सीटवर बसत आपल्याला टाटा बाय बाय करावं तसं त्या चेंडून टाटा बाय बाय केलंय आणि गेलाय सीमेच्या भेटीला. धावा इथे 4 आलाय. क्रुशल मोमेंटला चौकार आलाय. ओहो फेकून दिलाय बॉल. खलास. तौसिफ मिर्झा द किंग ऑफ भुसावळ या खेळाला खल्लास करतोय आणि आपल्या संघाला अजून एकदा जीवनदान देतोय. लगेच टॉस करायचा आहे. चलो नाणेफेकीसाठी मी विनंती करतो अक्षय पांडव सर. काय बैटिंग के लिए किंग ऑफ भुसावल क्रिकेट. जो तपते हैं, जो घिसते हैं, वो शूरवीर कहलाते हैं. अरे सौभाग्य हर दिन नहीं सोता, खुद की मेहनत पर कीजिए भरोसा, फिर देखिए क्या क्या होता. वेल प्लेड तौसिफ भाई. सामनावीरचा पुरस्कार आणि टॉस. ओव्हर टू यू अक्षय सर. चला लगेचच पहिल्यांदा टॉस करता यायचंय. आमिर भाई आमच्या सोबत टॉस करता जॉईन झालेत. चला लगेच या दोन्ही कॅप्टन. पहिल्यांदा कॉइन स्पिन केला जाईल.